वारांगणा भाग 5. भानू सावकार अगतिकपणे कमळीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. त्याच्या हातात आलेलं सावज निघून गेलं होतं. कमळीचा स्पर्श त्याला बेचैन करत होता. तिची ती उबदार मिठी, रसरशीत होठ, मोठ्या आकाराचे गोलाकार स्तन हे सगळं आठवून भानू सावकाराचा जीव कासावीस होत होता. कमळीचा जीव घाबरा झाला होता. तिला काय करावं सुचत नव्हतं. तिने घाईघाईने टोपलं उचलून डोक्यावर घेतलं आणि ती घराच्या रस्त्याला लागली. सूर्यनारायण मावळतीला गेले होते. पक्षी घरट्यांकडे निघाले होते. कमळी झपाझप पावले उचलून निघाली होती. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरण शिथिल झालं होतं. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. कमळीसारखा पदर सावरत कावरीबावरी होऊन चालत होती. रस्ता उरकत नव्हता. चालता चालता मध्येच कमळी मागे वळून बघत होती. ओढ आहे की भीती आहे हे तिलाच कळत नव्हतं. संमिश्र विचाराचं काहूर तिच्या डोक्यात माजलं होतं. पावलागणी काळजाचे ठोके वाढत होते. चांगलं काय वाईट काय याची सांगड बसत नव्हती. विचाराच्या धुंदीतच कमळीने गावाची वेस ओलांडून गावात प्रवेश केला. कालच्या रस्त्याला पावसामुळे चिखल झाला असेल म्हणून कमळी गावातल्या रस्त्याने घराकडे निघाली. गावातील बरीचशी तरुण वयस्कर मंडळी मारुतीच्या मंदिरावर दर्शन घेऊन बसली होती. त्यांना बघून कमळीने पदर नीट सावरून घेतला आणि खाली मान घालून ती निघाली. सहसा कमळी गावातल्या रस्त्याने कधी जात येत नव्हती. मारुतीचे मंदिर ओलांडून थोडं समोर जाताच कमळीला भानू सावकाराचा वाडा नजरेस पडला. वाडा प्रशस्त होता. त्याच्यावर टुमदार लाकडी माडी होती. सगळ्या वाड्याला सागवानी माळवत होती. ओसरीत बसायला भंगई टांगलेली होती. असा दिमागदार वाडा तिच्या नजरेस पडला. वाडा बघून परत तिच्या डोक्यात विचारांचं द्वंद्व सुरू झालं. विचारांच्या धुंदीतच कमळी तिच्या घराच्या अंगणात येऊन पोहोचली. हुश करत तिने डोक्यावरचे टोपले ओसरीत ठेवले. पदराने तोंडावरचा घाम पुसून घेतला. राजनावरचं झाकण बाजूला सारून कमळीने डबाभर पाणी भरून घेतलं. राजनातल्या थंडगार पाण्यात पाय धुवून घेतले. तोंड आणि मानेचा भाग पण पाण्याने धुवून घेतला आणि ती ओसरीत बसली. दिवसभराच्या कामाने ती दमून गेली होती. आता चूल पेटवून रात्रीच्या जेवणाची सोय पण करायची होती. भानू सावकाराने बैलांना गोठ्यात बांधले. त्यांच्यासमोर हिरवेगार गवत खायला घातले. खरं तर त्याचं मन कशातच लागत नव्हतं. डोळ्यासमोर सारखा कमळीचा चेहरा येत होता. गोठ्यात बांधलेल्या म्हशीचे दूध काढून भानू सावकार पण घराचा रस्त्याला लागला. त्याला आज बराच उशीर झाला होता. अंधार पसरायला सुरुवात झाली होती. खरं तर त्याला कधीच एवढा उशीर होत नव्हता. तो झपाझप पावले उचलत निघाला होता. गोदावरी बेचैन झाली होती. तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. ती सारखी घरातून दारात आणि दारातून घरात चक्रा मारीत होती. कधी ओसरीतल्या भंगईत बसून हाताने लुगड्याच्या पदरासोबत चाळा करीत होती, तर कधी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आमच्या कारभाऱ्यासनी बघितलं का म्हणून विचारत होती. काय म्हणायचं तरी काय या माणसाला? किती उशीर झाला. घरी कोणीतरी वाट बघत असेल, पण नाही, यांना काय म्हणून कशाचीच काळजी नाही. गोदावरी भंगईवर बसून स्वतःशीच बडबडत होती. गोदावरी ही भानू सावकाराची धडधनी नव्हती. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करून ती या घरात नांदायला आली होती. बघता बघता संसारवेलीवर 2 सुंदर फुले उगवली होती. खूस धन्य झाली होती. मुले मोठी होत गेली. ती आता शाळेला जात होती. पण गोदावरी सतत आजारी असायची. बसली जागा लवकर उठवत नव्हती. आजारपणामुळे गोदावरी पार खंगून गेली होती. तिला शेतातील काम झेपत नव्हतं. म्हणून ती गेल्या 3-4 वर्षापासून कधी शेतात गेलीच नव्हती. भानू सावकार रोजंदार कामाला लावून शेतीची कामे करून घेत होता. घरात सुबत्ता होती. अखंड लक्ष्मीचा वास होता. खायला सोन्याचा घास होता. पण गोदावरीला आजारपणामुळे कशाचाच उपभोग घेता आला नव्हता. अहो, एवढा उशीर असतो का घरी यायला? जीवाला घोर लावून ठेवता बघा. भानू सावकाराला बघून गोदावरीचा पारा चढला होता. अगं, पाऊस आला होता. भुईमुग काढणी सुरू आहे. भुईमुगाची गंजी गवताने झाकून टाकली. मग बैलांना चारा वैरण करून दूध काढायला वाकूत झाला बघ. भानू सावकार गोदावरीचा चढलेला पारा बघून तिला समजावायचा प्रयत्न करत होता. बरं हातपाय धुवून घ्या, म्या चहा घेऊन येते तुम्हासनी, असं बोलत गोदावरी निघून गेली. भानू सावकाराने थंडगार पाण्याने पाय धुवून घेतले. खुंटीवर अडकलेल्या रुमालाने हातपाय कोरडे करत तो ओसरीत येऊन बसला. रामराम सावकार, झाला का नाही भुईमुग काढून?
असं बोलत गणपत सुतार ओसरीवर आला. राम राम गणपतराव, या बसा. भानू सावकारांनी गणपत सुताराला बसायला आसन दिलं. अहो, झाला का नाही भुईमुंग काढून? खाली बसत गणपत सुतार विचारत होता. कसला होतोय एवढ्या लवकर? त्यात पावसाने पण काम वाढून ठेवलंय. भानू सावकाराने उत्तर दिलं. होय वय, आज तर लय जोराचा पाऊस झालाय. गणपत सुतार मान हलवत बोलत होता. दोघांच्या गप्पा सुरू असतात. गोदावरी हातात चहाचा कप घेऊन येते. गणपत सुताराला बघून ती बुचकाळ्यात पडते. हातात तर एकच चहाचा कप आणि ओसरीवर दोघे जण बसलेले. अहो गणपत तात्या आले म्हणून सांगायचं. म्या अजून चहा आणला असता की. गोदावरी हातात चहाचा कप घेऊन उभी राहिली. अरेच्या, इसरलोस की गप्पांच्या नादात? लक्षातच नाही आलं बघ. एक काम कर, चहा गणपतरावासनी दे आणि मला दुसरा कप घेऊन ये. भानू सावकार गोदावरीकडे बघत बोलत होता. नग नग, मला चहा नग वहिनी, मी आत्ताच घरून चहा घेऊन आलो. गणपत सुतार नकारार्थी मान हलवत होता. अहो असं कसं तात्या? घ्या तो चहा अगोदर, मी आणते यांच्यासाठी अजून. तुम्ही घ्या. गणपत सुताराच्या हातात चहाचा कप घेऊन गोदावरी निघून जाते. कमळी परत दारातून वाळलेली लाकडे घेऊन येते. त्या वाळलेल्या लाकडांचे बारीक बारीक तुकडे करून ते चुलीत घालते. चूल पेटवून मग ती भाकरी करायला बसते. 2 भाकरी आणि थोडंसं पिठलं करून कमळी चूल विझवून टाकते. पिठल्याबरोबर भाकरीचे 2 घास खाऊन कमळी हात धुते. भांडे धुवून चुलीला शेणाने सारवून कमळी दारात येऊन बसते. पाऊस पडून गेल्यामुळे आकाश मोकळे झाले होते. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. चंद्राचा प्रकाश सर्वदूर पसरला होता. रातकिडे किर्र करत होते. अंधारात अधूनमधून एखादा काजवा चमकत होता. कमळी अंगणात बसून विचार करीत होती. डोळ्यांसमोर सतत घडलेला प्रसंग उभा राहत होता. तो प्रसंग आठवून कमळी बेचैन होत होती. कसा काय आज आपला तोल गेला याचाच ती विचार करीत होती. आपण काय चुकीचं तर केलं नाही ना? नवरा असताना परपुरुषाची असे चाले करणे प्रतिव्रता बाईला शोभते का? आपल्याला नरकात सुधीक जागा मिळायची नाही. नवरा असताना परपुरुषाकडे आपलं मन गेलंच कसं? पतिव्रता बाईच्या देहावर फक्त तिच्या नवऱ्याचा हक्क असतो. पण नवरा आहे कुठे आपला? नुसतं त्याच्या नावाचं कुंकुम मस्तकी लावून मिरवायचं आणि हा मुर्दा रोज दारू पिऊन पडतो. किती दिवस घरी येत नाही. आलाच कधी घरी तर दारू पिलेला असतो. माझ्याकडे डुंकूनही बघत नाही. त्याचं त्यालाच उभे राहता येत नाही. तर हा मुर्दा काय माझ्या देहाची आग विझवणार आहे? कशी या देहाची आग शांत होणार? कोण करणार आपली तृप्ती? भानू सावकार. वय, भानू सावकारच करणार. कसला रुबाबदार गडी आहे. एकदा बाईला अंगाखाली घातली तर गारच करून सोडणार. त्यांचा तो बारदास्त हात माझ्या सगळ्या अंगावर फिरत होता. किती मजबूत पकड होती त्यांच्या मिठीची. जणू भल्या मोठ्या अजगराने अंगाला विळखा घातला. चोळी दाटून आलेले स्तन कुस्करत ते किती जोरात चुंबन घेत होते. त्यांच्या स्पर्शाने उभ्या अंगात वणवा पेटला होता. मला तर कशाचंच भान राहत नव्हतं. मी त्यांच्या मिठीत विरघळून गेली होती. कितीतरी दिवसाची, महिन्यांची ह्या देहाची धग आज शमणार होती. पण त्या बेडकाने सगळा घात केला. पण मग नंतर म्या कशापायी त्यासनी दूर केलं. त्यांनी तर परत माझा हात धरून मला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला होता. पण मीच त्यांना दूर केले. कशापायी आपण असं केलं? त्यांना दूर नसतं केलं तर? कमळी, ए कमळी. शंकर्या मांगाच्या आवाजाने कमळीची विचाराची तंद्री भंग पावली. कमळी, अगं बंड्याला वीटभट्टीवर जबर मार लागला बघ. शंकर्या मांग जोरात उसाचे टाकत बोलत होता. काय? कमळी जवळजवळ जोरात किंचाळलीच होती. काय लागलं त्यासनी? कसा काय झाला अपघात? आता कुठे आहेत ते? कमळीने क्षणभरात 100 सवाल विचारले. अगं म्या बाजार करून येत होतो तर रस्त्यात कांबळे साहेब भेटले. त्यांनी मला हा निरोप तुला सांगायला सांगितला. बंड्या दारू पिऊन विटांच्या भट्टीवरून विटा उचलत असताना खाली पडला. डोक्याला आणि पायाला जबर मार लागला म्हणे कांबळे साहेब. सरकारी इस्पितळात त्याला भरती केलं. म्या आत्ताच हाल्टिंगच्या एसटीने आलो बघ. अजून तरी पण घरी नाही गेलो. थेट तुझ्याकडेच आलो निरोप सांगायला. कांबळे साहेबांनी सांगितलं त्याच्या बायकोला पाठवून दे इस्पितळात. बंड्या एकटाच आहे. त्याच्याजवळ कोण पण नाही. तुला आता जायला पाहिजे. शंकर्या मांग एका दमात सगळं बोलून मोकळा झाला. कमळीच्या तर पायाखालची जमीनच सरकली. ती पटकन खाली बसली. हातापायातील अवसान निघून गेलं. काळजात दडदड करत होतं. तोंडातून शब्द फुटत नव्हता. कसं जायचं आता इस्पितळात? रातच्याला आता काय वाहन पण नाही.
आणि एकट्या बाईने राज्याला कोणासोबत जायचं? कोण येणार आपल्यासोबत? कमळीच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरू होतं. भानू सावकार, वय तेच येतील आता आपल्यासोबत. पण एकट्या बाईनं असं राज्याला परपुरुषांबरोबर कसं जायचं? मग दुसरं कोण येणार आहे आता त्यासनी सोडून? नाही, त्यांना संगत घेऊन जायला पाहिजे. वय मी जाते आता त्यांच्या घरी. मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी या कथेचे अगोदरचे भाग पाहिले नसतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून अगोदरचे भाग पाहून घ्यावेत.